तर कस काय पब्लिक, जय शिवराय. परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर पब्लिक, आपण पोहोचलो कळसुबाईच्या पहिल्या पायरीशी, जिथून अजून कळसुबाईचं अंतर होतं 1600 मीटर लांब. मग काय नाही, लगेच ट्रेकिंगला सुरुवात वगैरे केली, कारण आपल्याला अजून खूपच लांब जायचं होतं. तेवढ्यात आपण ट्रेकिंग करत असताना आपल्याला दिसला काजवा. काजवा दिसलाय म्हणल्यावर चला म्हणलं एक दोन व्हिडिओ घेऊया, कारण काजव्याचा आता महोत्सव पण चालू होता त्या साईडला. मग काय नाही, काजवाचे एक दोन व्हिडिओ वगैरे घेतले. त्यानंतर लगेच आपण ट्रेकिंगला सुरुवात केली. ट्रेकिंग करत करत आपण पोहोचलो कळसुबाईच्या दुसऱ्या पायथ्याशी. तिथून अजून कळसुबाईचं अंतर होतं 800 मीटर लांब, आणि आता इथूनच लोखंडी पायऱ्या लागणार होत्या. तर पब्लिक, लोखंडी पायऱ्या चढत असताना आपल्याला काळजी तर खूप घ्यावी लागणार होती, कारण पाय जर घसरला तर डायरेक्ट पाय मोडणार. त्यानंतर आपण तशीच काळजी घेत पोहोचलो कळसुबाईच्या तिसऱ्या टप्प्यापाशी, जिथून अजून कळसुबाईच्या शिखराचं अंतर होतं 200 मीटर. आता हे 200-800 मीटर तुम्हाला ऐकायला खूप थोडं वाटतंय, पण ट्रेकिंग करताना जी आपदा होत होती ना, ते आम्हाला माहिती. मग काय नाही, आपण 2:30 वाजता पोहोचलो कळसुबाईच्या शिखरावर. कळसुबाईचं शिखर म्हणजेच महाराष्ट्रातलं सगळ्यात उंच शिखर आहे. मग काय नाही, तिथंच थोडा आराम वगैरे केला. तेवढ्यात थंडी पण खूप सुटलेली. मग काय नाही, मस्तपैकी चिप्स कुरकुरे वगैरे खाल्ले. तेवढ्यात आपल्या दीपकनं मस्तपैकी बिस्किट वगैरे काढलं. मग काय ना, बिस्किट वगैरे खाल्लं. तेवढ्यात आला आपला डॉगेश भाई. डॉगेश भाईला पण भूक लागलेली, कारण तो पण आपल्या सोबत ट्रेकिंग करत वर आलता. त्याला पण बिस्किट वगैरे टाकले. तेवढ्यात संकेत मोरे काय दिसत नव्हता. त्यानंतर आपण गेलो मंदिरात. मंदिरात बघतो तर काय संकेत मोरे निवांत बसलेला, कारण त्याला काय थंडी सहन होत नव्हती. मग काय ना, तेवढं सकाळ व्हायला सुरुवात झाली. मस्तपैकी आपली ढगाची चादर वगैरे सगळ्या डोंगरावरनं पसरलेली. तर पब्लिक, आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच. उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका, कारण उद्याचा ब्लॉग खरंच खूप खास असणार आहे. त्यामुळे उद्याचा ब्लॉग नक्की बघा. जय शिवराय.